मोठी बातमी अजून एक आलेली आहे। सध्याच्याच मतदार याद्यांवरच निवडणुका होणार आहेत। मनसे आणि मविया आता काय करणार याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। मनसे आणि मविया आता नेमकं काय करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण ज्या मतदार याद्या आता आहेत याच मतदार याद्यांवर निवडणुका होणार आहेत। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी मी पुन्हा एकदा अरुण सावंत आणि योगेश शिलेजी यांच्याकडे येणार आहे। मी आता योगेश शिलेजी तुमच्याकडे येतोय। आत्ताच ही बातमी आलेली आहे की मतदार याद्या ज्या आत्ताच्या मतदार याद्या आहेत त्यांच्यावरतीच या निवडणुका होणार असल्याचं आता बोललं जातंय। आपण आता कशा पद्धतीने भूमिका घेणार आहात आणि आपला पक्ष आणि मविया नेमकं आता काय पुढचं धोरण आखू शकतं? ते पुढचं धोरण तर वरिष्ठ नेते बसून ठरवतील, परंतु आम्ही आधीच जाहीर केलेलं आहे। आम्ही सर्व मतदार याद्यांचा सर्वे केलेला आहे। त्याच्यात बोगस कोण कोण आहेत त्यांच्या नावांवरती आम्ही टिक करून ठेवलेले आहे। हे बोगस मतदार जर तिथे मतदानाला आले तर जाताना येताना तिथे येतील, पण मतदान करून परत कसे जातील ते आम्ही बघू। एक दोघांना ज्यावेळी धडा मिळेल बोगस मतदानाचा त्यावेळी तो मेसेज बरोबर सगळीकडे जाणार आहे। योगेश जी, तुमचा मुद्दा हा सर्वप्रथम हाच मुद्दा राज ठाकरेंनी सुद्धा आपल्या भाषणातून त्यांनी दाखवलेला होता। मी अरुण जी तुमच्याकडे येतोय। आता योगेश शिलेजी यांनी सांगितलेलं आहे की जर बोगस मतदार जर मतदान बूथवरती दिसला तो मतदान करून जर पुन्हा परत आला तर तो परत कसा जाईल याच्याकडे आम्ही बघू। आपण कसं पाहता या सगळ्या इशाऱ्याकडे? कसं आहे सिद्धेश जी, लोकशाहीमध्ये आपण वावरत असताना अशी ठोकशाहीची भाषा करणं योग्य नाही। मनसेने आता तरी सुधारलं पाहिजे। एवढ्या वर्षात तुमच्या या भाषेपायीच जनतेने तुम्हाला लाथाडलं। तुम्ही कुठे होतात, काय होतास तू आणि काय झालास तू, अशी परिस्थिती मनसेची आज झाली। मला या गोष्टीचं दुःख वाटतं, मला दुःख वाटतं या गोष्टीचं। मला राज ठाकरे हे मला अतिशय प्रिय आहेत, परंतु त्यांचे असे कार्यकर्ते आणि नेतेच त्या मनसेची वाट लावून टाकतात। हे दुःखदायक आहे। मनसेसारखा पक्ष महाराष्ट्रामध्ये जिवंत राहिला पाहिजे या मताचा मी आहे, परंतु ही जी काही अशी भाषा आहे ही भाषा मला मान्य नाही। आम्ही बोगस मतदारांबद्दल बोलतोय, तुम्हाला का राग येतोय? आम्ही बोगस मतदारांना धडा शिकवण्याच्या बद्दल बोलतोय, तुम्हाला राग का येतोय? ठोकशाहीने नाही योगेश, ठोकशाही करून आपण बोगस मतदारांना रोखू शकत नाहीत। मी सुद्धा तुझ्याबरोबर यायला तयार आहे। आम्हाला काय सांगताय योगेश जी, योगेश एक कविता काय केली, तुम्ही जाऊन त्याचा स्टुडिओ तोडला, तुम्ही आम्हाला ठोकशाहीच्या गोष्टी सांगताय। योगेश राव तुम्हाला फक्त आठवण करून देतोय। बोगस मतदारांना जर पकडायचं असेल नाहीये अरुण सावंत, तुम्ही आता योगेश काँग्रेसमध्ये नाहीये, तुम्ही सुद्धा ठोकशाही मानणाऱ्या पक्षामध्ये आहात। योगेश राव, जर बोगस मतदारांना पकडायचं असेल तर मी तुझ्यासोबत यायला तयार आहे, परंतु ठोकशाहीच्या मार्गाने नाही तर लोकशाहीच्या मार्गाने मी यायला तयार आहे। आपल्याला काय चूक केली होती? त्याचा कुणाल कामरा वगैरे गेला तेल लावत, सध्या इलेक्शन वरती बोला तुम्ही। कुणाल कामरा आणि फामरा याच्या गोष्टी ते सांगायच्या नाही। आणि आम्ही सध्या जो विषय चाललाय त्या विषयावरती काही आपल्याला बोलायचं असेल तर बोला, आपण आपलं मत मांडा, मी त्याच्यावरती उत्तर देईन। म्हणून तुमची फक्त स्मरणशक्ती कमी झालेली आहे, तुम्हाला आठवण करून देतो। तुम्ही बोललात ना माझी स्मरणशक्तीची आपण चिंता करू नये योगेश जी। आपल्याकडे मनसेची बाजू मांडण्याकरता जर काही चांगले विचार असतील, लोकांची मतं जिंकायची असतील तर तुमच्या भाषेवरती प्रभुत्व ठेवलं पाहिजे। माझ्या मेमरीची चिंता आपण करू नये। बरं, ठोकशाहीच्या मुद्द्याकडे आपण कसं पाहता योगेशजी? त्यांनी आता मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि काही वेळापूर्वी प्रवीण दरेकर सुद्धा असं म्हणाले होते की आता विरोधकांची दुटप्पी भूमिका पाहायला मिळते। आपण एकंदरीत या सगळ्या प्रतिक्रियांवरती आणि या सगळ्या मुद्द्यांवरती काय भाष्य कराल? आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आमचा लढा हा बोगस मतदारांच्या विरोधात आहे, तर भाजप आणि शिंदे गटाला त्याचा का त्रास होतोय? आम्ही बोललोय का जे व्हॅलिड मतदार आहेत त्यांना आमच्याकडून त्रास होत नाही। मग बोगस मतदार जे यांनी थांबवू शकले नाहीत त्यांना जर आम्ही थांबवत असू मतदानापासून तर यांना काय अडचण आहे? त्यामुळे हे बोगस मतदारांना ज्या पद्धतीने हे सहकार्य करतायत, ज्या पद्धतीने बोगस मतदारांनाच यांचं लांगुल चालू आहे, आमचं स्पष्ट म्हणणं आहे बोगस मतदार यांनी मतदार यादीत घुसवलेले आहेत। 5 वर्षामध्ये 10 लाख मतदार नोंदवले जात आहेत, 6 महिन्यात 50 लाख मतदार नोंदवले जात आहेत। याचा सरळ अर्थ आहे तुम्ही 50 लाख मतदार हे बोगस नोंदवलेले आहेत। त्यामुळे त्या बोगस मतदारांबद्दल जर आम्ही बोलत असू तर शिंदे गटाला आणि भारतीय जनता पक्षाला त्रास का व्हावा? तुम्ही कारवाई केली का? नाही केली। मग आम्ही जर त्यांना धडा शिकवणार असू तर तुमचं म्हणणं काय त्याच्यात? आम्ही आमच्या पद्धतीने शिकवू ना। तुम्हाला जी आमच्या विरोधात कारवाई करायची लोकशाही मार्गाने ती करा, त्या शिक्षा भोगायला आम्ही तयार आहोत,
परंतु बोगस मतदान या देशामध्ये, या राज्यामध्ये आम्ही व्हायला देणार नाही यावेळी. अरुणजी, आता योगेश शिले यांनी अनेक मुद्द्यांवरती प्रकाश टाकलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आमच्या मुद्द्यांवरती ठाम आहोत. तुम्ही या सगळ्यावरती आता नेमकं सरकार म्हणून काय भूमिका घेणार आहात आणि एकंदरीत विरोधकांच्या या भूमिकेकडे आपण कसं पाहताय? योगेश चिलेजी यांच्या वक्तव्यामध्ये काही अर्थ नाहीये आणि त्यांच्यावरती बोलण्यासारखं सुद्धा माझ्याकडे जास्त ते शब्द उरले नाहीयेत. मला फक्त योगेश चिलेजीने यांना एवढंच सांगायचं आहे की मनसे या पक्षाबद्दल मला स्वतःला आदर होता. आदरणीय राज ठाकरे यांच्याबद्दल मला आजही आदर आहे, परंतु लोकशाहीमध्ये निवडणुकीला सामोरं जाताना ठोकशाहीची भाषा जर केली तर जनताच तुम्हाला ठोकून काढेल, हे आपण लक्षात ठेवावं. अहो, ज्यांच्या बरोबर बसल्यात त्यांची भाषा सांगू का मी तुम्हाला? ज्यांच्या बरोबर सत्ता भोगताय त्यांच्या भाषेची एक एक उदाहरणं दिली ना, तुम्ही बसणार नाही तिथे. सावंत साहेब, चुकीच्या पक्षामध्ये बसलेत तुम्ही. तुमचा मूळ पिंड लोकशाहीचा आहे. तुम्ही बसल्यात ठोकशाहीवादी पक्षामध्ये आणि तुम्हाला ते पचत नाहीये. ही तुमची समस्या झालेली आहे. थोडी संस्कृती जी आहे ना, ज्या पक्षात आहात ती थोडी अंगीकारा, मग तुम्हाला कळेल. शिंदे गटाकडून तुम्ही लोकशाहीची अपेक्षा करताय. अहो, ज्यांनी स्वतःचा पक्ष फोडून ज्यांनी एक गट उभा केला आणि ते ज्यांनी दुसऱ्या पक्षाचं नाव चोरलं, त्यांच्याकडून तुम्ही लोकशाहीची अपेक्षा करताय. थोडा तरी अभ्यास करा. योगेशजी, जनतेमध्ये गेलात ना तर जनता तुम्हाला सांगेल काय त्यांची मतं आहेत शिंदे गटाबद्दल. ते योगेशजी, कोर्टाकडून आणि नाही, मी जे निवडणूक आहे ते तुम्हाला- आयोगाकडून मी तुम्हाला ground कायदेशीररित्या reality सांगतोय. या एकदा पक्षाला लोकांमध्ये पक्षाचं अरुणजी, नाव आणि चिन्ह तुमच्यासारखा मिळालेलं आहे, सुसंस्कृत तेव्हा माणूस- तुम्ही वेगळं तुमच्यासारखा- सांगणारे कोण? तुमच्यासारखा सुसंस्कृत माणूस एकदा लोकांमध्ये गेला पाहिजे. त्यांना विचारलं पाहिजे की मी ज्या पक्षामध्ये आहे तो पक्ष माझ्यासाठी योग्य आहे का? इतकं विचारा ना. करा 100 लोकांचा सर्वे, बघा मी काय उत्तर उत्तर देऊ येत का? आहेत ती. बोला अरुणजी, बोला तुम्ही. तुम्ही. तुम्हाला बोला. खूप पूर्वीपासून ओळखतो. योगेशजी, मी उत्तर देतो. आपल्याला कृपया शांतपणे ऐका. योगेशजी, ज्याप्रमाणे आपण जनतेमध्ये फिरता, लोकांमध्ये फिरता, त्याप्रमाणे मी सुद्धा सर्वसामान्य जनतेमध्ये फिरतो, दुःख जाणतो. त्यावेळेस मला जनतेकडून अनेक गोष्टी ऐकायला मिळतात आणि त्यातील एक महत्वाची गोष्ट मी तुमच्या समोर आणि जनतेसमोर मांडतो. या महाराष्ट्राच्या जनतेला किंवा या मुंबईला मनसेसारखा पक्ष हवा आहे, परंतु तुमच्या पक्षाची सध्या जी नीती, ध्येय आणि धोरणं आहेत, ती ध्येय धोरणं या मुंबईकरांना आणि या महाराष्ट्रातील जनतेला आवडत नाहीत. तेव्हा तुम्ही स्वतःला सुधारा. अजूनही अरुणजी, मी तुम्हाला थोडासा थांबवतो. एक महत्वाची बातमी आलेली आहे. स्थानिक निवडणुकांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये सध्या चर्चा होतीये. विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिलेली आहे. पूरग्रस्त भागामध्ये मदत देण्याचं महायुतीसमोर मोठं आव्हान असणार आहे. पूरग्रस्त भागामध्ये ही मदत देण्याचं महायुतीसमोर मोठं आव्हान असल्यानं या संदर्भामध्ये चर्चा होतीये. विश्वसनीय सूत्रांनी ही जय महाराष्ट्राला माहिती दिलेली आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी मी पुन्हा एकदा अरुणजी तुमच्याकडे येतोय. आज कॅबिनेटची सुद्धा बैठक आहे. आज वर्षपूर्तीच्या दिशेनं तुमची वाटचाल करताय, मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये सुद्धा या निवडणुकांबाबत चर्चा होतीये. नेमकी काय चर्चा या संदर्भामध्ये होऊ शकते आणि सध्या पूरग्रस्तांसाठी आता मदतीचा हात अजून देऊ शकतं का सरकार? सिद्धेशजी, आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील काही प्रमुख नेते बसणार आहेत, ही गोष्ट खरी, पण ही आता ठरलेली गोष्ट नाहीये. गेल्या कित्येक दिवसापासून माझ्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री हे सतत मुख्यमंत्र्यांशी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खास करून आग्रही आहेत. निवडणूक आज लागलेली, त्यामुळे आज धावपळ ही करावीच लागणार, कारण आज कॅबिनेटची बैठक आहे. आता 11:30 वाजता ती सुरू होईल, झाली असेल कदाचित आपल्या या संभाषणाच्या काळामध्येच. तर जनतेला, खास करून शेतकऱ्यांपर्यंत कसं त्यांचं पॅकेज पोहोचेल, हा सर्वात मोठा प्रश्न आज या महायुती सरकार पुढे आहे आणि सरकार तो योग्य प्रकारे पार पाडेल. निवडणुका ह्या येतील जातील, चालूच राहतील, परंतु कोणत्याही प्रकारे आम्ही शेतकऱ्यांपासून, त्यांच्या मदतीपासून दूर हटणार नाही, हे आमचं ब्रीदवाक्य आहे. बर, मी हाच मुद्दा घेऊन योगेशजी तुमच्याकडे येतोय. त्यांनी असं सांगितलंय की आम्ही या मुद्द्याला धरून मागे हटणार नाही आहोत. आम्ही शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, शेतकऱ्यांना पुढच्या भविष्यासाठी हे सरकार चांगलंच मदत करेल. मदतीच्या या सगळ्या प्रश्नावरती आपण कसं विश्लेषण कराल? नाही, आमचं शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याबद्दल आमचं पूर्ण सहकार्य सुद्धा असणार आहे आणि आमची इच्छा आहे कोणतेही कायदे बाजूला ठेवून तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवली पाहिजे.
त्यांना त्यांच्या अडचणीमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून आपण उभं राहिलं पाहिजे आणि या गोष्टीला विरोधी पक्षही विरोध करणार नाही. आचारसंहिता जरी लागली तरी ते थोडा वेळ बाजूला ठेवून काहीतरी त्याच्यामध्ये मार्ग काढून ती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. फक्त इथे एकच मुद्दा मला सांगायचा आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला मदत पोहोचेल. दुर्दैवाने जर त्यावेळी उशीर झाला नसता तर आज ही परिस्थिती आली नसती. मी अरुणजी तुमच्याकडे येतोय. अरुणजी मला सांगा, आता असं सुद्धा बोललं जातंय की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि आता कुठलीच कमतरता आता सत्ताधाऱ्यांना म्हणजे अर्थातच सरकारला सोडायची नाहीये. मग असं असताना सुद्धा आता या सगळ्या वरती अजून निर्णय घेतले जात आहेत, तात्काळ मदत सुद्धा दिली जाते. मात्र काही मंत्री तुमच्याच सत्ताधारी पक्षातले अशी सुद्धा विधानं करतात की सरसकट तुम्ही कर्जमाफीची मागणी करताय, निवडणुका होत्या म्हणून आम्ही म्हटलं की बाबा चला कर्जमाफी करून देऊ. शेतकऱ्यांचे हाल होतात. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं कधी सरकारला अजून पण डोळ्यात पाणी येणार आहे की नाही? मग सरकारच्या डोळ्यामध्ये सिद्धेशजी नेहमीच पाणी आहे, नेहमीच कळवळ आहे शेतकऱ्यांबद्दल. मदतीला एवढा वेळ का लागतोय अरुणजी? मदत सुद्धा काही भागामध्ये अजून पोहोचलेली नाहीये. सिद्धेशजी, मदत देणं म्हणजे खिशातले पैसे काढले आणि जो समोर येईल त्याला देणे असा प्रकार तर करता येत नाही. त्याच्याकरता काही नियमांचं पालन हे करावंच लागतं. आणि ज्याप्रमाणे सरकार गेले कित्येक काही दिवस प्रयत्नशील आहे आणि जोरदार पावलं उचलते, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा पोहोचला सुद्धा, अजूनही पैसा पोहोचवण्याकरता विचार चालू आहे. वेगवेगळ्या मार्गाने, इतर मार्गाने कशी मदत पोहोचवता येईल हे मार्गांचा अवलंब केला जात आहे. तेव्हा कुणी असं समजू नये, ज्याप्रमाणे योगेश चिलेजी यांनी आता अतिशय सुंदर विचार मांडले तसेच सुंदर विचार इतर विरोधी पक्षांनी सुद्धा योगेश चिलेजी यांच्याकडून घेतले पाहिजेत. आणि अशा या संकट काळामध्ये शेतकऱ्यांच्या मागे आपण सर्वांनी एक दिलाने उभं राहिलं पाहिजे. आपापसातले वाद आणि विवाद, निवडणुका हे तर होतच राहतील. बर, ह्या सगळ्या मुद्द्याला धरून विरोधकांनी एकत्रित यावं असं सुद्धा योगेश चिलेजी, अरुण सावंत म्हणतात. आपण कसं पाहता त्यांच्या या भूमिकेकडे? नाही, 100% बघा, आमचे राजकीय पक्षांमधले वाद हे निवडणुकीच्या वेळी सुरूच राहणार आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यावरती आपण आपला महाराष्ट्र हा आपण कृषीप्रधान राज्य म्हणतो, तर त्या शेतकऱ्यांना कुठेही अडचण आली नाही पाहिजे. कोणतेही तुमचे कायदे असतील त्याच्यावरती पळवाटा काढा हवं तर हा शब्द चुकीचा आहे तरी तो वापरा, परंतु ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. मला फक्त एका मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे. आपण महाराष्ट्र सरकार म्हणून 31,000 कोटीची जवळपास मदत जाहीर केलेली आहे. दुर्दैवाने त्यातले फक्त 6,500 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जाणार आहेत, कारण बाकीचे जे 25,000 कोटी आहेत हे जुन्या योजनांमधले वळते केलेले आहेत. त्यामुळे ही मदत अजूनही वाढवणं गरजेचं आहे आणि अशी मदत वाढवली तरी कोणीही विरोधी पक्ष त्याला विरोध करणार नाही. जितकं जास्त शेतकऱ्यांना देता येईल, जर आपण उद्योगपतींचे 12 लाख कोटी माफ करू शकतो तर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण का अशा पद्धतीने भूमिका घ्यायची? तर शेतकऱ्यांना तुम्ही कितीही दिलात तरी विरोधी पक्ष त्याच्यामध्ये येणार नाही. एखादा टक्का इकडे वाढवला दुसरीकडे तरी त्याची भरपाई करण्यासाठी तरी त्याला कोणाचा आक्षेप नसणार आहे. परंतु सरकारने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं, त्यांच्या बांधावरती त्यांची मदत जाणं गरजेचं. बर, शेताच्या बांधावरती प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळणं हे गरजेचं आहे. त्यामुळे आता आगामी काळामध्ये नेमकं सरकार काय भूमिका घेतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अरुणजी, पण माझा एक छोटासा प्रश्न असा आहे की आता शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावरती जेवढं मराठवाड्यामध्ये नुकसान झालेलं आहे, मी मुद्द्यावरती येतोच, मात्र आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आज जाहीर होऊ शकतात. राज्य निवडणूक आयोगाकडून आज यांची घोषणा होऊ शकते. राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा आता हालचालींना वेग आलेला आहे. आणि या संदर्भामध्ये अमित साटम नेमकं काय म्हणतायत पाहूया. स्वतः जिंकले की लोकशाही आणि हरले की मतचोरी, असे अनेक मतदारसंघ आहेत. धुळे आहे, अमरावती आहे, मुंबई उत्तर पूर्व आहे, मुंबई उत्तर मध्य आहे, ज्या ठिकाणी लोकसभेमध्ये हे जेवढ्या मतांनी महाविकास आघाडीवाले निवडून आले त्याच्यापेक्षा डबलपेक्षा जास्त दुबार मुस्लिम मतदार या ठिकाणी आहेत. वोट जिहादमुळे महाविकास आघाडी निवडून आली आणि अशाच प्रकारचा वोट जिहाद उद्धव ठाकरेंना करून एका खानाला मुंबईवरती लादायचं आहे. यांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात आणि बॉम्बस्फोटाचे आरोपी यांचा प्रचार करतात.
परंतु मुंबईकर कदापि खानाला महापौर होऊ देणार नाही. अमित साटम यांच्या याच मुद्द्यावरती धरून मी आता पुन्हा एकदा या चर्चेकडे वळतोय. अरुणजी, आपण मगाशीच्या ज्या शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडे मी येईनच, मात्र आणखी एक अमित साटम यांनी दावा केलेला आहे. मी योगेशजी तुमच्याकडेच येतोय. मला सांगा, आता काही वेळापूर्वी अमित साटम असं म्हणतात की आता महानगरपालिकेवरती आता खान लादायचा आहे. मुस्लिम मतदार याआधी विरोधकांना दिसले नाही, मात्र आता सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा या दुपार मतदार याद्यांवरून पुन्हा एकदा याला हात घातलेला आहे. आपण कसं पाहताय अमित साटम यांच्या आता या प्रतिक्रियाबद्दल? हॅलो, हा योगेशजी बोला, तुमचा आवाज येतोय. माझा आवाज येतो तुम्हाला? मी बोलतो, पण तुम्हाला निघायचंय कारण माझी सिडको मध्ये बैठक आहे. तुमचा मुद्दा अमित साटम अमित साटम हे आता मुंबई भाजपचे अध्यक्ष झालेले आहेत, त्यामुळे थोडी जोरात बांग द्यावी लागते त्यांना, बाकी काही नाहीये. ज्या आशिष शेलारांचा मध्ये तुम्ही मगाशी विषय घेतलात, त्यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे एका व्हिडिओमध्ये, मला तुम्ही आशिष कुरेशी बोललात तरी चालेल, आशिष कुरेशी बोललात तरी चालेल. ते आशिष शेलार हे मुद्दे काढतात, हिंदू मुसलमान, जे स्वतः मुसलमानांच्या कार्यक्रमात जाऊन बोलतात की मला निवडणुका लढवतात, ते RSS राष्ट्रीय मुस्लिम मंच चालवतं, ते यांना चालतंय, तिथे यांचा आक्षेप नसतो. त्यामुळे आणि कसले हिंदुत्ववादी हो हे, जे किरण रिजिजू स्वतः एका चॅनल समोर येऊन बोलतात एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये की मी गोमांस खातो, कोण माझं काय करताय बघू द्या. अजूनही ते मंत्री पदावरती आहेत, 3 टर्म मंत्री आहेत. ते हे हिंदुत्ववादी आहेत का? त्यामुळे ह्यांनी दुसऱ्यांना हिंदू मुस्लिम, आम्ही हिंदुत्ववादी, तुम्ही इस्लाम दार्जिने वगैरे या गोष्टी शिकवायच्या नाहीत. यांचं किती तोंड काळं झालेलं आहे ना. हिंदू मुस्लिम कार्ड या निवडणुकीमध्ये खेळलं जाते असा थेट आरोप तुम्ही करताय? हिंदू मुस्लिम कार्ड हे आता येत्या निवडणुकीमध्ये खेळलं जातंय का? 100% लोकांमध्ये जे आम्ही सांगतोय त्या गोष्टीला लोकांची मान्यता आहे, लोक बोलायला लागलेली आहेत आता. त्यामुळे हिंदू मुस्लिम कार्ड, अहो काय हा मुद्दा आहे का की मुसलमानांची नावं सांगितली नाहीत, हिंदूंची नावं सांगितली? आमचं म्हणणं काय होतं, मतदार यादीत जेवढे दुबार मतदार आहेत ते सर्व काढा, ते हिंदू असू देत, मुसलमान असू देत, ख्रिश्चन. आम्ही धर्माचं नाव घेतलं का? त्याच्यात त्यांना धर्म पण दिसला आणि जात पण दिसला. ही यांची वाजपेयीवादी भाजपाचे नाहीत, हे नरेंद्र मोदीवादी भाजपाई आहेत. त्यामुळे यांची विचारसरणी अशी. योगेशजी, काही तांत्रिक कारणामुळे आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये व्यवस्थित. मी अरुणजी तुमच्याकडे येतोय हाच मुद्दा घेऊन. कुठेतरी आता योगेशजी असं म्हणाले होते की या सगळ्या पार्श्वभूमीवरती आधी यांना दिसले नाहीत, मात्र आता दिसू लागलेले आहेत, आणि हाच हिंदू मुस्लिम हा कार्ड कुठेतरी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण कसं पाहता या वक्तव्याकडे? सिद्धेशजी, पहा, निवडणुका जवळ आल्या की प्रत्येक पक्ष थोड्याफार प्रमाणात अशा गोष्टी करत असतं. मी या अशा गोष्टींना जास्त महत्व देत नाही. माझ्यासाठी किंवा माझ्या पक्षासाठी जास्त महत्वाचं हे आहे की लोकशाही मार्गाने जनतेची सेवा करून जनतेच्या समोर जायचंय, आणि जे काम आम्ही केलं, जे काम एकनाथ शिंदेजी आणि शिवसेनेने केलं, त्या कामाच्या जोरावर आम्ही मतं मागणार आहोत. आणि जनतेला जर ते पटलं तर जनता आमच्या पदरामध्ये मतदान करेल. आणि आम्ही या मुंबई महानगरपालिकेवरती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महानगरपालिकांवरती भगवा झेंडा फडकवू, हा आम्हाला ठाम विश्वास आहे, कारण आम्ही करून दाखवलेलं आहे. तेव्हा ह्या बाकी कोण काय म्हणतं हे यात मला पडायचं नाही. नक्कीच. अरुणजी, धन्यवाद, आपण आम्हाला वेळ दिलात याबद्दल. आणि योगेशजी, तुमचं सुद्धा आभार, आपण वेळात वेळ काढून आमच्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. त्यामुळे आपण पाहतोय सध्या मविया मनसे आता काय करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण याच मतदार याद्यांवरती ही निवडणूक होणार असल्याची आता माहिती मिळते. सध्याच्या मतदार याद्यांवरच निवडणूक प्रक्रिया पार पडेल. त्यामुळे मनसे आणि मविया नेमकं आता काय करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हाताशी धरून रडीचा डाव खेळत आहे. भाजपाचं वारं नाही, भाजपाची लाट नाही, वर नरेंद्र खाली देवेंद्र असला काही प्रकार नाही. वरही फेकेंद्र आणि खालीही फेकेंद्र असंच सगळं चित्र आहे. परंतु अशा सगळ्या स्थितीतही
निव्वळ आणि निव्वळ दंडलशाही करणं आणि दडपशाही करणं हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. पण तरी सुद्धा आज जी निवडणूक आयोगाने जी पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता जाहीर करू पाहिलेली आहे, यावर नेमकी भूमिका काय घ्यायची या संबंधाने आम्ही आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत आमची पक्ष म्हणून असणारी अधिकृत भूमिका अधिक स्पष्टपणे आणि अधिक प्रखरपणे निश्चितपणे मांडू. परवाच्या मोर्चाचा त्यामुळे मनसे आणि महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे आता सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय, कारण सध्याच्याच मतदार याद्यांवर निवडणुका होणार असल्याची माहिती आता सध्या मिळतेय. आणि या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहे. मनोज, आताची महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे अशी की सध्याच्याच मतदार याद्यांवरती ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. ज्या मतदार याद्यांवरून विरोधकांनी आवाज उठवलेला होता, आता त्याच याद्यांवरती ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल. काय माहिती आहे? नक्कीच सिद्धेश, आपण पाहिलं तर निवडणूक यादीवरून मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडी यावरती टीका करत आहे. राहुल गांधी यांनी विधानसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं महाविकास आघाडीचा पराभव झालेला होता आणि या पराभवानंतर हा पराभव मतदार यादी तसंच मतदार यादीमध्ये दोबार नावं यामुळे मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचं सांगितलं होतं आणि त्यांनी आपण पाहिलं व्हिडिओ देखील दाखवलेले होते आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील आपण पाहिलं व्हिडिओ दाखवलेले होते आणि त्यानंतर सत्याचा मोर्चा हा काढण्यात आलेला होता आणि त्यामध्ये मनसे पक्ष हा देखील महाविकास आघाडीबद्दल सामील होता आणि या ठिकाणी राज ठाकरे यांच्याकडनं देखील आपण बघितलं सातत्याने टीका होत होती आणि मतदार यादीमधली नावं आणि मतदार यादीमध्ये घोटाळा हा सातत्याने महाविकास आघाडी या ठिकाणी सत्ताधाऱ्यांवरती टीका करत आहे आणि त्यावरती आता मतदार यादींची ही तीच राहणार आहे असं देखील आता एक समोर. नक्कीच मनोज, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता विरोधक नेमके काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या अधिक माहितीबद्दल.